नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। ठाकरेंचा पक्ष फुटला, 9 पैकी 6 खासदारांचा वेगळा गट। लोकसभा अध्यक्षांना सोपवले पत्र, परंतु 2 खासदारांच्या पत्रावर सह्या नाहीत। ऑपरेशन टायगरशी भाजपचा संबंध नाही, उद्धव ठाकरेंनी आत्मचिंतन करावे। चंद्रशेखर बावनकुळे, काँग्रेस ही भाजपची A to Z टीम। प्रकाश आंबेडकरांची टीका, म्हणाले काँग्रेसला भाजपला हरवण्यात नव्हे तर सौदेबाजीतच रस। आणि साईबाबांची शपथ घेऊन माणसं टिकत नाहीत। ऑपरेशन टायगर हा ठाकरेंचा अंतर्गत वाद, भाजप शिवसेनेचा संबंध नाही, नवनाथ बन। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। गेवराई तालुक्यातील तलवाडा येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उपयुवा जिल्हाध्यक्ष शेख खिजर जैनुद्दीन हे शेतकरी आपली शेती करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करत आहेत। त्यांनी वन्य प्राण्यांपासून आपल्या गट क्रमांक 1560 या शेतीचे नुकसान होऊ नये म्हणून तार कुंपण केलेले होते, परंतु त्यांच्या शेजाऱ्याने आज दिनांक 17 जून रोजी सकाळी सदरचे कुंपण पाडून स्वतःच्या शेतात बोरवेलची गाडी नेली। त्यामुळे शेख खिजर यांचे आर्थिक नुकसान झाले। शेख खिजर यांनी आपल्या शेताच्या संरक्षणासाठी काही दिवसांपूर्वीच लाखो रुपये खर्चून काटेरी तारांचे व सिमेंट खांबांचे कुंपण उभारले होते। या प्रकरणी त्यांनी तलवाडा पोलीस ठाण्यात धाव घेत श्रीराम आलू राठोड, उत्तम किसन राठोड, भानदास किसन राठोड, रोहिदास किसन राठोड या संशयित आरोपींविरुद्ध तक्रार दाखल केली आहे। पोलिसांनी मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास बीट अंमलदार देवकते हे करत आहेत। पोलीस ठाणे गेवराई येथे दाखल गुन्ह्यातील फरार आरोपी धनंजय नारायण सरक, वय 29 वर्षे, राहणार बाग पिंपळगाव, तालुका गेवराई, जिल्हा बीड हा गेवराई शहरात येत असल्याच्या गुप्त माहितीच्या आधारे गेवराई पोलिसांनी त्याला सापळा रचून ताब्यात घेतले। गेवराई पोलीस ठाण्याचे PI किशोर पवार यांच्या पथकाने सापळा लावून आरोपी हा रात्रीच्या सुमारास नवीन बस स्थानक गेवराई येथून पळून जाण्याच्या तयारीत असतानाच बस स्थानकासमोरील गर्दीमधून शितापीने ताब्यात घेऊन पोलीस ठाणे गेवराई येथे आणून त्यास अटक करण्यात आली। सदर गुन्ह्याचा पुढील तपास गेवराईचे API अण्णासाहेब पवार हे करत आहेत। पोलीस ठाणे धारूर येथे दाखल खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी विश्वास उर्फ पोपट दादराव डोंगरे, वय 44 वर्षे, राहणार बार्शी नाका यास गुप्त माहितीच्या आधारे गेवराई पोलिसांनी मौजे रांजणी येथे सापळा रचून शितापीने ताब्यात घेतले। गुप्त माहितीच्या आधारे पोलीस पथक रात्री 11:30 वाजण्याच्या सुमारास रांजणी येथे पोहोचले असता आरोपीस पोलीस आल्याचा सुगावा लागल्याने त्याने अंधाराचा फायदा घेत पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी आरोपीचा पाठलाग करून त्यास शितापीने ताब्यात घेतले। आरोपीस पोलीस ठाणे गेवराई येथे आणून सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पोलीस ठाणे धारूर यांच्या ताब्यात देण्यात आले। बीड नगरपालिका मुख्याधिकारी शैलेश फडसे तसेच बीड जिल्हा वाहतूक शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक वैभव पाटील आणि पोलीस उपनिरीक्षक विजय जाधवर यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील विविध भागात नाल्यावर व सार्वजनिक रस्त्यांच्या कडेला हातगाड्या लावून अतिक्रमण करणाऱ्यांवर नगरपालिका प्रशासन आणि जिल्हा वाहतूक पोलिसांनी संयुक्त कारवाई करत एकूण 10 अतिक्रमणे काढली। यापूर्वी नाल्यांवर व वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या संबंधित हातगाडीधारकांना गुलाब पुष्प देऊन आता तोंडी सांगतो यानंतर कारवाई करू असे समजविण्यात आले होते, मात्र तरी देखील हातगाड्यावाल्याकडून नियमांचे उल्लंघन सुरूच राहिल्याने ही कारवाई करण्यात आली। नाल्यावरील अतिक्रमणामुळे पावसाळ्यात पाण्याचा निचरा बाधित होण्याची शक्यता असून वाहतुकीलाही अडथळा निर्माण होत असल्याचे नगरपालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे। नगरपालिका व जिल्हा वाहतूक शाखेने शहरातील नागरिक आणि व्यावसायिकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले असून सार्वजनिक जागांवरील अतिक्रमणाविरोधातील कारवाई यापुढेही सुरूच राहणार असल्याचे सांगितले। या संयुक्त कारवाईमुळे शहरातील वाहतूक व्यवस्था तसेच स्वच्छतेला मदत होणार असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे। दरम्यान व्यापारी बांधवांनी व नागरिकांनी पोलीस प्रशासन व नगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे, अन्यथा कारवाई अटळ राहील असे वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांनी म्हटले आहे। तर या कारवाईसाठी वाहतूक शाखेचे सखाराम घोलप, आदिनाथ मुंडे, काकडे, कुडके, पवार, तिडके, मोरे, कानडे, दहातोंडे, घाडगे, महिला पोलीस कर्मचारी उषा गाडे, चालक संतोष हारके व कदम, शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे ग्रेड पोलीस उपनिरीक्षक वासुदेव मिसाळ व राख यांच्यासह नगरपालिका अतिक्रमण हटाव पथक प्रमुख मुन्ना गायकवाड, भागवत जाधव, शरद खुपसे, विकी दागड, लखन तुसांबड, दुलगज, महेश खुपसे, किरण भिसे, राम रोकडे, पवन लाहोट आदींनी सहभाग घेतला। बीड शहरातील अतिक्रमणे काढण्याची मोहीम सुरू असून आज दिनांक 17 जून रोजी नगर रोडवरील जुना नगर नाका परिसरातील अतिक्रमणे हटवण्यात आली, परंतु यावेळी
बीड जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक श्री वैभव पाटील आणि नगरपालिका अतिक्रमण हटाव पथक यांनी मिळून केलेली कारवाई पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली। वाहतूक शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांनी 2 दिवसांपूर्वीच सर्व अतिक्रमणधारकांना गुलाबाचे फूल देऊन आज फूल देतोय उद्या कारवाई करणार असा स्पष्ट इशारा दिला होता। आज जुना नगर नाका परिसरातील अतिक्रमणे हटवत असताना पोलीस निरीक्षक वैभव पाटील आणि नगर परिषदेचे अतिक्रमण हटाव पथकाने अतिक्रमण करणारे फळाच्या गाड्यावाले तसेच भाजी विक्रेते यांच्यावर कारवाई केली। त्यामुळे सदरील फळ विक्रेते संतप्त झाले आणि त्यांनी थेट नगराध्यक्ष प्रतिनिधी शेख मुजीब यांनाच फोन लावून घटनास्थळी बोलावून घेतले। शेख मुजीब व भागवत तावरे हे घटनास्थळी पोहोचल्यानंतर ही कारवाई करणारे पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांच्याबाबत प्रचंड रोष व्यक्त करण्यात आला। त्यामुळे मुजीब यांनी फळ विक्रेत्यांची बाजू घेत थेट प्रभारी पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके यांनाच फोन लावला। चेतना तिडके यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पीआय शीतलकुमार बल्लाळ यांना घटनास्थळी पाठवून प्रकरण हाताळण्याचे आदेश दिले। पीआय बल्लाळ यांनी यापुढे फळ विक्रेत्यांना पोलीस त्रास देणार नाहीत असा शब्द शेख मुजीब आणि फळ विक्रेते यांना दिला। त्याचबरोबर व्यावसायिक यांनीही आपली हातगाडी लावताना रहदारीला अडथळा होणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहनही त्यांनी केले। एका बाजूला अतिक्रमण करणाऱ्यांवर धडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत असतानाच दुसऱ्या बाजूला मात्र वाहतूक पोलिसांकडून मोठी कारवाई केल्यानंतर दबावतंत्र वापरत त्या कारवाईवर शेख मुजीब व भागवत तावरे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने यापुढे सदर अतिक्रमण हटाव मोहीम चालूच राहणार की थंडावणार याबाबत येणारा काळच उत्तर देऊ शकेल। एक मात्र खरे की आज नगर नाक्यावरील अतिक्रमण हटवत असताना तुफान राडा झाल्याचे निदर्शनास आले। बीड शहरातील अतिक्रमण हटाव कारवाईत फळ विक्रेत्यांचे व्हिक्टीम कार्ड अपयशी ठरले असून स्वतःच गाड्या उलटवून पोलिसांना बदनाम करण्याचा कट उघडकीस आलाय। तर या कारवाईचे सामाजिक कार्यकर्त्यांकडून जोरदार स्वागत करण्यात येत आहे। आज दिनांक 17 जून रोजी बीड शहरातील नगर नाका चौकात नगर परिषद व वाहतूक शाखेच्या वतीने संयुक्तपणे अनाधिकृत अतिक्रमणांवर धडक कारवाई करण्यात आली। वारंवार सूचना देऊनही रस्ता न सोडणाऱ्या मुजोर फळ विक्रेत्यांनी कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी व प्रशासनावर दबाव आणण्यासाठी स्वतःच्या हातानेच आपल्याच फळाच्या गाड्या रस्त्यावर उलटविल्या आणि गोंधळ घातला। त्यानंतर रस्त्यावरील सांडलेल्या फळांचे फोटो हे सोशल मीडियावर पसरवून प्रशासनाला बदनाम करण्याचा खोटा कांगावा केला। दरम्यान घटनास्थळी उपस्थित असलेल्या सजग सामाजिक कार्यकर्त्यांनी मात्र या संपूर्ण प्रकाराचे व्हिडिओ चित्रीकरण केले होते। यामध्ये फळ विक्रेते हे स्वतःच आपल्या गाड्या पलटून फळे अस्ताव्यस्त फेकत असल्याचे स्पष्ट दिसत आहे। हा खोटेपणा उघड झाल्यानंतर बीड शहरातील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी घटनास्थळी येऊन धडक कारवाईचे जाहीर समर्थन केले आणि कर्तव्यदक्ष पोलीस प्रशासनाचे स्वागत केले। दरम्यान बीड शहराला कोंडी मुक्त आणि सुरक्षित करणे हे आमचे कर्तव्य आहे। अशा कोणत्याही खोट्या बातम्यांना, अफवांना किंवा दबाव तंत्राला पोलीस प्रशासन बळी पडणार नाही। शासकीय कामात अडथळा आणणाऱ्यांवर आणि बदनामी करणाऱ्यांवर कडक कायदेशीर गुन्हे दाखल केले जातील आणि वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणधारकांविरुद्ध ही मोहीम अशीच तीव्रतेने सुरू राहील अशा प्रकारचा खुलासा बीड जिल्हा पोलीस दलाच्या वतीने देण्यात आला आहे। आणि याच बरोबर आजचं बातमीपत्र संपलं। उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा। तोपर्यंत नमस्कार।